कोल्हापूरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवरती सध्या तरी कोणताच परिणाम जाणवत नाहीये। वाहतूकदारांनी त्यांचा संप रात्रीच मागे घेतलाय। तसं निवेदन जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध झालंय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इंधनाचा साठा सध्या पुरेसा आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नका, अचानक गर्दी करू नका, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केलं जात आहे। पेट्रोल आणि डिझेलची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांनी संप पुकारल्याची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर काल रात्री कोल्हापुरातील अनेक पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली होती। मात्र ही अफवा असून हा संप आहे तो मागे घेतल्याचे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने जाहीर केल्यानंतर आता पेट्रोल पंपावर सर्वसामान्य गर्दी आहे ती पाहायला मिळत आहे। नागरिक कुठेही गर्दी करताना या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत। खरं तर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल असेल डिझेल असेल याचा साठा आहे तो पुरेसा आहे आणि म्हणूनच कुठेही नागरिकांनी गर्दी करू नये अशा पद्धतीचं आवाहन आहे ते जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे सर्वसामान्य गर्दी आहे ती कोल्हापुरातील पेट्रोल पंपावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर रात्री ज्यावेळी पोस्ट व्हायरल झाली त्यावेळी तातडीनं जिल्हा प्रशासनानं एक निवेदन काढलं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा कुठलेही संप आहे तो नाही, संप पुकारला होता तो रात्री मागे घेतलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये अशा पद्धतीचे आवाहन आहे ते कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले आणि म्हणूनच कोल्हापुरातील जे पेट्रोल पंप आहेत त्या पेट्रोल पंपावर सर्वसामान्य गर्दी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। दरवेळी ऑफिसला जाताना किंवा इतर ठिकाणी कामावर जात असताना पेट्रोल भरण्यासाठी येत असतात तेच या ठिकाणी नागरिक येत आहेत। फक्त पेट्रोल भरण्याचे जे आधी जर 100 रुपयाचे पेट्रोल घेत असतील तर आता 200 रुपयाचे पेट्रोल नागरिक भरत आहेत। त्यामुळं या ठिकाणी काहीसे दर वाढवून किंवा जास्त पेट्रोल टाकण्याचं प्रमाण आहे ते नागरिकांकडून सुरू झालेलं आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।